सामाजिक कार्यकर्ते तथा कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे सुनील रामा सोनवणे आणि त्यांच्यासोबत असलेले मोनिकेत पाटील यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्तीशी व खालापूर परिसरातील बौद्ध समाज बांधव, आंबेडकरी अनुयायी, कामगार आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। काही समाजकंटकांनी लोखंडी रॉडसह सुनील सोनवणे व मोनिकेत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील नसून समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा प्रकार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। या निवेदनाद्वारे हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, भारतीय न्याय संहिता व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, हल्ल्यामागील सूत्रधार व सह आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, पीडितांना आवश्यक कायदेशीर मदत आणि संरक्षण द्यावं, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप मोरे, दीपक खाडे, रिपब्लिकन कार्यकर्ते महेंद्र धनगावकर, गोपीनाथ सोनवणे, अशोक गोतारणे, सूर्यकांत कांबळे, जतीन मोरे, राकेश गायकवाड, गणेश मोरे, संदीप गायकवाड, पांडुरंग मोरे, जगदीश कांबळे, भगवान यादव, पंकज सोनवणे, दिनेश मोरे, सचिन मोरे, अजित मोरे, दीपक गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी राठोड, अतेश सोनवणे, रुपेश कांबळे, प्रफुल्ल सोनवणे, शरद थोरात, अजय सोनवणे यांच्यासह छत्तीशी व खालापूर परिसरातील बौद्ध समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। त्याला बेसावधपणे बोलावून त्याच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि जे कोण समाजकंटक आहेत मंगेश पाटील, भूषण पाटील हे त्या गावचे प्रस्थापित असल्यामुळे त्यांनी हा भ्याड हल्ला आमच्या आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन केलेला आहे। कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे, त्यांच्या कार्यकर्त्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती अन्याय करणं ही त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा उपयोग करून घेतलेला आहे। आम्ही आता या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे DYSP नेहुल साहेब यांच्याशी आता या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की सुनील सोनवणेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही या 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती आणि आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोर्चा आम्ही तर घेऊन येणार आहोत। परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की ह्या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना आम्ही अटक करण्यासाठी आमची पथकं रवाना केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही इथे सर्व कार्यकर्ते एकत्र जमलो होतो आणि त्याच्यामुळे आता हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि सोनवणेला न्याय मिळेल या अपेक्षेची आता आम्ही 2 दिवस वाट बघतोय, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास तयार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।